श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी, श्रीमद भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। या उपक्रमामध्ये आपण भगवद्गीतेच्या श्लोकांचं क्रमवार अर्थचिंतन करत असतो। आत्ता आपला 3रा अध्याय सुरू आहे आणि आपण बघितलं 3ऱ्या अध्यायाची सुरुवातच एका प्रश्नाने झाली, ज्ञानश्रेष्ठ की कर्मश्रेष्ठ, किंवा जर ज्ञान श्रेष्ठ असेल तर कर्माचा अट्टहास कशासाठी, अशा प्रश्नाने 3ऱ्या अध्यायाची सुरुवात झालेली आपण बघितली। आणि मग ह्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर भगवंतांनी द्यायला सुरुवात केली। कर्म म्हणजे काय आणि कर्म टाळणं कसं शक्य नाही, इथपासून भगवंतांनी सुरुवात केली। भगवंत अत्यंत काय म्हणतात त्याला, हाडाचे शिक्षक आहेत। अगदी मुळातून गोष्ट समजवतात। प्रश्न विचारला तेवढंच वरवरचं उत्तर देत नाही आहेत, तर अगदी बेसिक्स क्लिअर करून घेत आहेत अर्जुनाचे। आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं की ह्या प्रकृतीच्या अंतर्गत येणाऱ्या कोणालाही कर्म टाकताच येणार नाही, तशी व्यवस्थाच नाही। तुला मला काय, कोणालाही कर्म टाकण्याची व्यवस्थाच इथे नाही। प्रकृती ही सतत चलायमान आहे, त्याच्यामुळे सतत त्याच्यामध्ये स्थित्यंतर होत राहणार आहे आणि त्यामुळे तिथे कर्म सतत घडतच राहणार आहेत। तेव्हा कर्म टाकता येईल का, हा मुद्दाच इथे भगवंतांनी खोडून काढला। मग कर्म जर टाकता येणार नाही तर मग कर्म करण्याची योग्य पद्धत कुठली, हे सांगताना भगवंत पुढे यज्ञार्थ कर्म कर असं सांगतात। यज्ञार्थ कर्म म्हणजे काय, तर कर्तव्य कर्म कर। आपल्या वाट्याला आलेलं कर्म कुठल्याही परतीच्या अपेक्षेशिवाय करणे, ह्याला म्हणायचं यज्ञार्थ कर्म। यज्ञ म्हणजे काय, आहुती म्हणजे काय, हे सगळं आपण त्या श्लोकांच्या चिंतनाच्या वेळी सगळं सविस्तर बोलून आलेलो आहोत। मग यज्ञार्थ कर्म कर। आणि जेव्हा तू यज्ञार्थ कर्म करशील तेव्हा ह्या सृष्टीचं संवर्धन होईल। आणि सृष्टीचं संवर्धन झालं की सृष्टी तुला भरभरून परत देईल आणि त्यामुळे तुझी उन्नती होईल। आणि असं एकमेकाच्या सहाय्याने तुम्ही एक संतुलन ठेवत मार्गक्रमणा करू शकाल। ह्याला यज्ञार्थ कर्म करणं असं म्हणतात। आणि मग जेव्हा यज्ञार्थ कर्म तुम्ही असं करता, ते जे चक्र आहे ते चक्र सगळ्यांनी पाळायला हवं। सृष्टीच्या संवर्धनाचं चक्र, सृष्टीमार्फत जे मिळते त्याच्या प्रति कृतज्ञता, आपल्यामार्फत सृष्टीची सेवा करणं, हे सगळ्यांनी व्यवस्थित पार पाडलं तर सृष्टीचं आणि आपलं संतुलन नीट राहील आणि कर्मबंधनही तयार होणार नाही। पण हे जे चक्र आहे, ह्या चक्राला जर कोणी भेद देऊ शकत असेल तर तो आत्मरत आहे। वास्तविक त्याने हा भेद दिला तरी, छेद दिला तरी चालेल। आत्मरत, आत्मतृप्त आणि आत्मसंतुष्ट मनुष्याने ह्या खेळाच्या बाहेर पडलं तरी चालेल। त्यांनी सृष्टीकर्ता त्याला सृष्टीकर्ता करावी अशी कुठलीही कर्तव्य त्याच्याकडे उरत नाहीत, कारण तो सृष्टीच्या खेळाच्या बाहेर पडलेला आहे। तरीसुद्धा अशा आत्मरत, आत्मतृप्त आणि आत्मसंतुष्ट मनुष्याने काय करावं, तर लोकसंग्रहार्थ कामं करावं। कारण स्वतःसाठी त्याला काहीच करायचं उरलेलं नाही आहे। मग लोकांना योग्य दिशा दाखवण्याचं काम अशा आत्मसंतुष्ट मनुष्याने करावं असं भगवंतांनी सांगितलं आहे। आणि ह्यासाठी उदाहरण देतात भगवंत राजा जनकाचं। राजा जनक विदेही होता, तरीही त्याने अत्यंत निर्लिप्तपणे संपूर्ण राज्यकारभार छान सांभाळला होता। म्हणून राजा जनकाचं इथे उदाहरण देतात आणि त्यानंतर भगवंत स्वतःचं उदाहरण देतात। नमे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन। मला या तिन्ही लोकांमध्ये किंचितही कर्तव्य उरलेलं नाही,
तरीसुद्धा मी कर्म करतो आहे, कारण शेवटी देह प्राकृतिक आहे आणि म्हणून ह्या प्राकृतिक देहाने ह्या प्रकृतीची सेवा करायला हवी. या न्यायानं आत्मरत मनुष्यसुद्धा लोकसंग्रहार्थ कर्तव्य उरली नाहीत तरीसुद्धा निष्काम कर्म करतच राहतो. आणि पुढे भगवंत म्हणाले की सकाम मनुष्य जसं मन लावून काम करतात तसंच निष्काम मनुष्याने सुद्धा मन लावून काम करावं आणि सकाम मनुष्यांपर्यंत एक चांगला संदेश पोचवावा. निष्कामतेचा प्रचार प्रसार आपल्या वागण्यातून बोलण्यातून करावा. निष्कामता आपल्या वागण्यातून त्यांच्यावर प्रभाव पाडेल असं बघावं. आणि म्हणून बुद्धिभेद न करता सकाम कर्म करणाऱ्या मनुष्यांचा बुद्धिभेद न करता निष्काम कर्म करणाऱ्यांनी सुद्धा मनापासून सगळी कर्म करावीत असं भगवंतांनी सांगितलं. त्यानंतर 27व्या श्लोकामध्ये पुढचा एक विषय सुरू होतो, तो म्हणजे त्रिगुणात्मिका प्रकृती. ही जी प्रकृती आहे ही त्रिगुणात्मिका आहे. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण ह्या 3 गुणांच्या मार्फत ही प्रकृती तयार झाली आणि ह्या प्रकृतीमधल्या प्रत्येक वस्तूमध्ये अगदी प्रत्येक कणाकणामध्ये हे 3ही गुण आहेत. ते गुण थोड्या वेळाने कधी सत्वगुण ॲक्टिव्ह होतो, कधी तमोगुण ॲक्टिव्ह होतो, कधी रजोगुण ॲक्टिव्ह होतो आणि ह्या गुणांचा खेळ चालत राहतो. प्रत्येक वस्तू ही गुणाच्या आधिपत्याखाली येते. प्रत्येक जीव हा गुणाच्या आधिपत्याखाली येतो आणि पर्टिक्युलर त्या गुणाचं जेव्हा ॲक्टिव्ह मोड सुरू होतो तेव्हा त्या गुणाच्या लक्षणाप्रमाणे तो मनुष्य काम करताना आपल्याला दिसतो. मग सत्वगुण म्हणजे काय, रजोगुण म्हणजे काय आणि तमोगुण म्हणजे काय, तर प्रत्येक गुणाची काही लक्षणं आहेत. सत्वगुणाचं लक्षण काय आहे तर चिंतन छान होतं, ग्रास्पिंग चांगलं असतं, ज्ञानचर्चा करण्याची कपॅसिटी असते, निर्णय क्षमता चांगली असते, दूरदृष्टी असते, मनुष्य अलर्ट असतो, उगाच बेसावधपणे कुठल्याही वेळी काहीही वागून मोकळा होतोय असं नाही. कुठल्या वेळी काय वागायचं, कसं बोलायचं हे सगळं तो अत्यंत पद्धतशीरपणे अलर्ट राहून अवेकन सिच्युएशनमध्ये त्याची सगळी कामं चाललेली असतात. उगाच बेधुंद वागत नाही. त्या उलट तमोगुणी बेधुंद असतो. त्यांनी कधी काय निर्णय घेतले ते त्याचं त्यालासुद्धा कळत नाही. म्हणजे एखादा व्यसनी मनुष्य जेव्हा नशेच्या अंमलाखाली असतो तेव्हा तो कसं वागतोय, कसं बोलतोय त्याच्या लक्षात येत नाही ना. तसं तमोगुणी माणसाचं असतं. कधी कुठले निर्णय घेतले पाहिजेत, कधी काय बोललं पाहिजे, कधी काय नाही बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, हे काहीही धरबंध त्या तमोगुणी मनुष्याच्या ठिकाणी नसतात. निर्णय क्षमता कमी असते, दूरदृष्टी तर नसतेच, इच्छाशक्ती नसते आणि आळस, प्रमाद ह्या सगळ्या गोष्टी तमोगुणी माणसाच्या ठिकाणी असतात. आणि रजोगुणी जो मनुष्य असतो, रजोगुण अहंकाराचं प्रतीक येतं की अहंकारी असतात मनुष्य. म्हणजे कर्ताहम इति मन्यते जे आहे ना ते रजोगुणाच्या ठिकाणी जास्त असतं. आणि लोभ, अत्यंत लोभी असतात. प्रकृतीच्या वेगवेगळ्या गोष्टींमधून त्याचा उपभोग घेण्याची खूप जास्त तीव्र इच्छा रजोगुणी माणसाकडे असते. आणि म्हणून रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण ह्या 3 गुणांची लक्षणं आपल्याला जर माहिती असतील आणि त्या गुणांच्या प्रभावामुळे मनुष्य कसा वागतो हे जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला निर्णय घ्यायला खूप मदत होते. म्हणजे आपल्या आजूबाजूला, आपल्या घरामध्ये सुद्धा कोणी कुठल्या गुणाच्या आधिपत्याखाली आता काय काम करेल हे आपल्याला प्रेडिक्ट करता येतं. कुठल्या गुणाच्या आधिपत्याखाली आहे. बरं, आत्ता ह्याचा रजोगुण वाढला आहे का, ठीक आहे, थोडंसं त्याचा तेवढा बहर ओसरू द्यावा. किंवा ह्याचा तमोगुण वाढला आहे का, तेवढा बहर ओसरू द्यावा. लगेच त्याच्याशी हुज्जत घालायला जाऊ नये. थोडं शांत झालं की तो नीट वागेल. अशा पद्धतीने आपण त्या माणसाचा दोष न बघता
त्या गुणांचा प्रभाव बघून आपण त्याच्याशी त्यावेळेला कसं वागायचं आहे हे ठरवून आपल्याला व्यवहारात सुद्धा वागताना बरेच क्लेश कमी करता येतात. आणि ह्या 3 गुणांमुळेच सगळे, आणि हे जे 3 गुण आहेत ना, जसं आपण सत्वगुण, रजोगुण, तमोगुण लक्षणं बघितली, हे जसं वेगवेगळ्या माणसांमध्ये एक एक गुण प्रभावशाली असतो आणि दुसरे 2 थोडेसे कमी असतात, पण जे कमी असतात ना ते सुद्धा काही वेळेला प्रॉमिनंट होतात, वर येतात, आणि बाकीचे 2 गुण थोडेसे खाली दबले जातात. म्हणजे आपल्या पूर्ण दिवसामध्ये सुद्धा आपल्याला स्वतःच्या वागण्यात सुद्धा वेगवेगळे गुण आपल्याला स्पष्टपणे दिसतात जर नीट विचार केला तर. म्हणजे सत्वगुणी जरी व्यक्ती असेल, अत्यंत सत्वगुणी व्यक्ती असेल, तरीसुद्धा त्याला तमोगुणाची आवश्यकता आहेच. कारण तमोगुण जर ॲक्टिव्ह झाला नाही रात्री तर त्याला झोप लागणार नाही, आणि झोप लागली नाही तर शरीर आणि मन पुन्हा रिचार्ज होणार नाही. त्याच्यामुळे सत्वगुणी व्यक्ती 24 तास सत्वगुणी असतो का? नाही. जेव्हा तो निद्रेच्या अधीन जातो तेव्हा तमोगुण प्रधान झालेला असतो. मग जेव्हा रात्री छान तमोगुणाचा ॲक्टिव्ह मोड सुरू असेल, छान झोप होईल, तेव्हा सकाळी तो मनुष्य फ्रेश उठणार आहे. तो जेव्हा फ्रेश उठेल तेव्हा सत्वगुण ॲक्टिव्ह होईल. झोप पूर्ण झाल्यामुळे शरीर आणि मन रिफ्रेश झाल्यामुळे सत्वगुण ॲक्टिव्ह होईल. आणि मग सत्वगुण ॲक्टिव्ह झाला की उपासना, साधना, ध्यान, पूजा, चिंतन हे उत्तम पद्धतीने होईल. झोप पूर्ण नाही झाली की हे कशातही मन लागत नाही. तमोगुणाने आपलं काम नीट नाही केलं की सत्वगुण गडबडला. मग सत्वगुण जेव्हा छान असा सगळा ॲक्टिव्ह होईल, छान पूजा अर्चा होईल, त्याच्यानंतर दिवसभर रजोगुण जेव्हा ॲक्टिव्ह राहील, रजोगुणाचा प्रभाव असेल, तेव्हा प्रभावाखाली मनुष्य खूप काम करतो. रजोगुणी माणूस सतत कामात असतो. तुम्हाला तुमची कामं करण्यासाठी रजोगुणाची आवश्यकता आहे. जेव्हा दिवसभर रजोगुण ॲक्टिव्ह राहील आणि तुम्ही खूप कामं कराल, देहाला कष्ट व्हाल, तेव्हा रात्री पुन्हा बरोबर झोपेच्या वेळेला तमोगुण ॲक्टिव्ह होणार आहे. दिवसभर जर काम नीट नाही केलं तर तमोगुणाच्या वेळेला तमोगुण पुन्हा ॲक्टिव्ह होणार नाही आणि झोप नीट लागणार नाही. म्हणजे तुम्हाला तुमची दिनचर्यासुद्धा व्यवस्थित चालवण्यासाठी 3ही गुणांची आवश्यकता आहे. पण सगळ्या कार्यांच्या मागे येणारी जी प्रेरणा एखाद्या विशिष्ट गुणाच्या आधिपत्याखाली येते, तेव्हा त्या गुणाचा प्रभाव त्या मनुष्याच्या स्वभावावर जास्त आहे असं पण म्हणतो. सत्वगुणीसुद्धा रात्री झोपतोच, म्हणून त्याला तमोगुणी म्हणत नाहीत, त्याला सत्वगुणीच म्हणतात. अशा पद्धतीने हा सगळा गुणांचा खेळ आहे. ह्या गुणांच्या खेळामुळेच हे सृष्टीचक्र चालू आहे, हे स्थित्यंतर चालू आहे, हे गुणांच्या बदलामुळे चालू आहे. अन्यथा दिवसामागून रात्र पण येणं शक्य नाही. जर गुणांचा प्रभाव नीट झाला नाही तर दिवसामागून रात्रसुद्धा येणं शक्य नाही. जागृतीनंतर स्वप्न, स्वप्नानंतर सुषुप्ती आणि सुषुप्तीनंतर पुन्हा जागृती येणंसुद्धा शक्य नाही. त्याच्यामुळे हे सगळ्या प्रकृतीचा जो खेळ चालला आहे, हा सगळा खेळ प्रकृतीच्या अंतर्गत चाललेला आहे. आणि जो तत्वविद आहे, ज्यांनी तत्वतः प्रकृतीला जाणलेला आहे आणि स्वरूपाला जाणलेला आहे, त्याला कळतं हा सगळा गुणांचा खेळ आहे. आणि मग तो त्याच्यामध्ये लिप्त होत नाही. तो त्याच्याकडे बघून ठरवू शकतो, गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा सज्जते. गुणच एकमेकांशी खेळ खेळत आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर आपण रिॲक्ट करणं किंवा त्याच्यामध्ये लिप्त होण्याची काही आवश्यकता नाही, असं तत्वविदला समजतं. आणि आता आपण हे असं म्हटलं, पण जेव्हा आपण गुणांचा डिटेल अभ्यास करतो ना, तेव्हा मनुष्याच्या प्रत्येक क्रियांवर आपल्याला लक्षात येतं की त्याचं चालणं, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं हसणं, त्याचे आवडते रंग, त्याची कपड्याची चॉईस, त्याच्या खाण्याची चॉईस, त्याला फिरायला जायला कुठल्या ठिकाणी आवडते ती चॉईस, त्याचे मित्रपरिवार कसे आहेत ती चॉईस, त्याला TV सिरियल्स कुठल्या बघायला आवडत आहेत, सिनेमे कुठले बघायला आवडत आहेत ती चॉईस, किंवा त्याला गाणी कुठली आवडत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी गुणांच्या प्रभावाखाली आहेत. तुमचे गुण ठरवतात ह्या सगळ्या गोष्टी. तुमच्या मित्रपरिवारापासून सगळ्या गोष्टी, तुमच्या अगदी तुम्ही बोलताना जे शब्द वापरतात
ते शब्दसुद्धा ह्या गुणांच्या प्रभावानेच येतात. सत्वगुणी वेगळ्या पद्धतीची भाषा वापरतो, भाषा एकच असेल पण शब्दसंग्रह वेगळे असतात. तमोगुणी माणसाची भाषा वेगळी असते, रजोगुणी माणसाची भाषा वेगळी असते. आणि भाषा म्हणजे भाषा भले मराठी असू दे, सगळ्यांची हिंदी असू दे, पण त्याच्यातले कुठले शब्द तुम्ही निवडताय हा गुणांचा प्रभाव असतो. त्याच्यामुळे तुमची प्रत्येक कृती, तुमचं प्रत्येक हावभाव, तुमच्या डोळ्याची लकब, तुमची स्माईल, तुमचे हातवारे, सगळं 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 गुणांच्या आधिपत्याखाली येतं. आणि म्हणून हा सगळा गुणांचा खेळ आहे. आणि हा खेळ कृत्स्नविद जो जाणणारा आहे त्यांनी अकृत्स्नविद जो जाणत नाही त्याला विचलित करू नये असं भगवंतांनी पुढच्या एका श्लोकामध्ये सांगितलं होतं. प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्स्नविदो मंदान कृत्स्नविन्न विचालयेत. ज्याला कळलं त्यांनी स्वतःला थोडंसं लांब घेऊन एक द्रष्टा म्हणून, एक साक्षी म्हणून या प्रकृतीच्या खेळाकडे बघावं. आणि ज्याला कळलेलं नाही आहे त्याला विचलित करू नये, कारण त्याची ती कॅपॅसिटी अजून कळण्याची नाही, त्याला ते झेपणार नाही. आणि त्यानंतर अत्यंत सुंदर श्लोक आला होता. आपण थोडंसं रिवाईज करतो आहे कारण आता 3रा अध्याय संपत आलेला आहे. एकदा छान रिवाईज करणं गरजेचं आहे, कारण आजचे जे श्लोक घेणार आहोत आपण त्याच्यासाठी ही रिव्हिजन खूप आवश्यक आहे. एकदा सगळं रिवाईज करून झालं की आजचे श्लोक आपल्याला जास्त छान कळणार आहेत. म्हणून थोडासा वेळ आपण आधी पुनर्विचारा करता देतो आहे. तर सगळ्यात सुंदर श्लोक येतो, मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. तर निराशी आणि निर्मम ह्याचा अर्थ आपण बघितला की भूतकाळ आणि भविष्यकाळामध्ये लिप्त न होता वर्तमान काळामध्ये तुझं कर्तव्य चोखपणे पार पाड, म्हणजे तू कर्मबंधनातून मुक्त होशील. एवढा एक श्लोक आपण लक्षात ठेवला ना कर्मयोगाच्या पूर्ण अध्यायातला, आणि त्या पद्धतीने आपण काम केलं ना तरीसुद्धा कर्मयोग साधला. दुसरं काही अगदी सगळा श्लोकसुद्धा नाही, श्लोकातली दुसरी ओळ निराशीर निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. भूतकाळ आणि भविष्यकाळामध्ये संलग्न न होता वर्तमानामध्ये फक्त कर्तव्य भावनेने तू कर्म करत राहा. हे एवढं ह्या संपूर्ण कर्मयोगाच्या अध्यायाचं सार आहे असं म्हटलं तरी चालणार आहे. आणि मग जो असं करेल तो कर्मबंधनातून मुक्त होईल, आणि जो करणार नाही तो विद्धी नष्टान चेतसः, त्याचं पतन निश्चित आहे असं भगवंतांनी सांगितलं. इथपर्यंत आपला भाग मागच्या एपिसोडपर्यंत बघून झाला होता. त्यापुढचे 4 श्लोक आपण आज घेणार आहोत. आधी श्लोक म्हणूयात आणि मग ह्याचं चिंतन करूयात. आजचे श्लोक असे आहेत. सदृशै चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति. इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेतौ ह्यस्य परिपन्थिनौ. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापैश्चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. तर 33व्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणाले, सदृशै चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि. ज्ञानवान अपि, ज्ञानी मनुष्यसुद्धा चेष्टते म्हणजे क्रिया करतात. कसे तर स्वस्या, आपल्या धर्माप्रमाणे किंवा आपल्या प्रकृतीप्रमाणे, आपल्या स्वभावाप्रमाणे ज्ञानी मनुष्यसुद्धा काम करतो. प्रकृती यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. ह्या प्रकृतीमधले सगळे भूतमात्र जे आहेत ते प्रकृतीच्या गुणधर्माप्रमाणेच काम करतात. मग तो ज्ञानी मनुष्य असू दे किंवा अज्ञानी मनुष्य असू दे. निग्रह किं करिष्यति, मग अट्टहास का, ह्या गुणांच्या विरोधात जाण्याचा किंवा गुणांना डावलण्याचा अट्टहास का. गुणांच्या प्रभावाखालीच ह्या प्रकृतीमध्ये सगळी कार्य घडतात
सगळे व्यवहार घडतात. मग ते ज्ञानी माणसा थ्रू होऊ दे किंवा अज्ञानी माणसा थ्रू होऊ दे, घडणार आहे प्रकृतीच्या गुणांमुळेच घडणार आहे. त्याच्यामुळे त्याला अपोज करू नका, त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न करू नका, अट्टाहास करू नका त्याच्या विरोधात जाण्याचा. आता प्रकृती जेव्हा आपण म्हणतो, ही त्रिगुणात्मिका प्रकृती आपण असं बघितलं, पण जेव्हा ह्या श्लोकाचं भाषांतर तुम्ही किंवा भाष्य बघाल आद्यगुरु शंकराचार्यांनी लिहिलेलं, तेव्हा तिथे ते प्रकृती या शब्दाची व्याख्या सांगतात की पूर्वकृत धर्माधर्मादि संस्कारः वर्तमान जन्मादौ अभिव्यक्त सा प्रकृती. पूर्वकृत धर्माधर्मादि संस्कारः, पूर्वी तुमच्यावर धर्माचे किंवा अधर्माचे जे काही संस्कार तुमच्यावर झालेले आहेत, वर्तमान जन्मादौ, आत्ता या वर्तमान परिस्थितीमध्ये पूर्वी झालेले संस्कार अभिव्यक्त होतात. पूर्वी तुमच्यावर जे काही संस्कार झाले ते आत्ता तुमच्याद्वारे अभिव्यक्त केले जातात, त्याला प्रकृती असं म्हणतात. म्हणजे मनुष्य हा एक संस्कारांचा पुंज आहे. पूर्वीपासून तुमच्यावर जे संस्कार झालेत, राहण्याचे, वागण्याचे, बोलण्याचे, हे सगळे संस्कार, त्या संस्कारांची अभिव्यक्ती म्हणजेच तुमचं आयुष्य असतं आणि ह्याला प्रकृती असं म्हणतात. साधा विचार करा की आत्ता मी स्त्री आहे, स्त्रीच्या ऐवजी जर मी पुरुषाच्या जन्माला आले असते तर आत्ता माझं जसं आयुष्य आहे तसंच असतं का वेगळं असतं? मी भारतात ह्या ठिकाणी जन्माला आले म्हणून माझ्यावर ह्या प्रकारचे संस्कार झाले, तेच जर मी अमेरिकेत जन्माला आले असते तर माझं व्यक्तित्व पूर्णपणे वेगळं असतं, किंवा अफगाणिस्तानमध्ये जन्माला आले असते तर माझं व्यक्तित्व अजूनच वेगळं असतं. म्हणजे मी ज्या ठिकाणी जन्माला आले, ज्या वातावरणामध्ये जन्माला आले, ज्या लोकांच्या समूहामध्ये माझा जन्म झाला, ज्या लोकांच्या समाजाच्या समूहामध्ये माझं बालपण गेलं, त्यांच्या सहवासात मी मोठी झाले, जी पुस्तकं मी वाचली, ज्या शाळेत मी शिकले, जी भाषा मी बोलते, या सगळ्याचे संस्कार माझ्यावर होऊन मी आत्ता तयार झालेली आहे. पण ह्याच्यामधले फॅक्टर्स बदलले असते तर माझं व्यक्तित्व पूर्णपणे वेगळं झालं असतं. ह्या व्यक्तित्वाशी त्या व्यक्तित्वाचा जरासुद्धा संबंध राहिला नसता. महाराष्ट्रात जन्माला आलेली मी आणि अफगाणिस्तानामध्ये जन्माला आलेली मी, ह्या दोन्ही व्यक्तींचा एकमेकींशी काहीही साधर्म्य या दोघींमध्ये आढळलं नसतं. का? कारण त्यांना तयार कोणी केलं आहे? त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाने, लोकांनी, आचार, विचार, विहार, संगत या सगळ्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि मग तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये वाढता त्या परिस्थितीचे संस्कार तुमच्यावर जेव्हा झालेले असतात, त्या पद्धतीने तुम्ही जे वागता त्याला म्हणायचं प्रकृती, किंवा आपण साध्या भाषेत त्याला म्हणतो स्वभाव. त्या स्वभावाच्या अनुषंगानेच मनुष्य वागत असतो. तो ज्ञानी असू दे किंवा अज्ञानी असू दे. ज्ञानी असेल, सगळे ज्ञानी, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वाढलेले सगळे ज्ञानी स्वरूपाच्या ठिकाणी एक आहेत. सगळ्यांच्या स्वरूपामध्ये, स्वरूपबोधामध्ये काहीही भेद नाही आहे. स्वरूप ऐक्यता सगळ्यांमध्ये आहे, पण व्यवहारामध्ये वागताना प्रत्येकाचं वर्तन वेगळं असणार आहे. कारण जसं आपण म्हणलं, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर प्रभाव टाकत असतात. त्यामुळे स्वरूपबोधामध्ये, स्वरूपाच्या ठिकाणी ऐक्य असलेले सगळे ज्ञानीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने व्यवहारामध्ये काम करताना आपल्याला दिसतात. जसं बोधामध्ये फरक नाही आहे नाथ महाराजांच्या आणि रमण महर्षींच्या. दोघंही स्वरूपाच्या ठिकाणी दोघंही एकच आहेत. पण नाथ महाराजांनी आयुष्यभर कीर्तन केलं आहे, आयुष्यभर लोकांसाठी काम केलं आहे, प्रचार प्रसार केलेला आहे, भारुड रचलेली आहेत, लोकगीतं, गवळणी, असं करून त्यांनी लोकांना एका चांगल्या मार्गावर आणण्यासाठी
खूप प्रयत्न केलेत, ते त्यांच्या स्वभावानुसार केले. पण रमण महर्षींनी स्वरूपबोध झाल्यानंतर मौन स्वीकारलं. मग किती दोन्हीकडे डिफरन्स आहे. एक दिसतोय आपल्याला की अखंड कार्यरत आहे आणि एक आहे जो मौन त्यांनी धारण केलेलं आहे. अगदी क्वचित नाही बोलायचं असं नाही, अगदी वेळ आली कोणी प्रश्न विचारला तर पाटीवर लिहून उत्तरं द्यायचे, पण खूप कमी लोकसंपर्क त्यांनी ठेवला. पण म्हणून मग दोघांचं स्वरूप भिन्न आहे का? नाही, स्वरूपाच्या ठिकाणी ऐक्यता आहे, पण अभिव्यक्ती दोघांचीही व्यवहारातली अत्यंत भिन्न आहे. तसंच आपण बघतो जनाबाई आणि मीराबाई. आता जनाबाई ही दासी होती, नामदेवांच्या घरची दासी होती, आणि मीराबाई ही राजघराण्यातली स्त्री होती. त्याच्यामुळे दोघींचंही वागण्यामध्ये खूप फरक होता. आणि त्यांच्या वागण्या बोलण्यातला फरक जरी असला तरी दोघींच्या भक्तीमध्ये काही भेद नव्हता, दोघींच्या शरणागतीमध्ये काही भेद नव्हता, पण दोघींची व्यवहारातली अभिव्यक्ती मात्र भिन्न होती. आणि म्हणून जनाबाई दासी असल्यामुळे सततच हात कामाला वाहिलेले, सततच काम केलं आहे. नामदेवांच्या घरची दासी नाही, तिने अगदी अनाथ पोर पंढरपुरामध्ये वाढलेली, त्याच्यामुळे गावातल्या सगळ्या लोकांनी सुद्धा जने 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 करून कोणी काही कामं सांगावी आणि ह्या अनाथ मुलींनी करत राहावं. तिला सतत काम करायची सवय लागली होती. त्याच्यामुळे तिच्या जनाबाईंच्या अभंगामध्ये सुद्धा आपल्याला सारखं वेगवेगळ्या कामाचाच उल्लेख आपल्याला खूप वेळा दिसतो. जनाबाईंचा अगदी प्रसिद्ध अभंग आहे, दळिता कांडिता तुझ गाईन अनंता, दळिता कांडिता तुझ गाईन अनंता, न विसंबे क्षणभरी, न विसंबे क्षणभरी, तुझे नाम गा मुरारी, नित्य हाची कारभार, नित्य हाची कारभार, मुखी हरी निरंतर, दळिता कांडिता तुझ गाईन अनंता, दळिता कांडिता तुझ गाईन अनंता. सतत हात कामामध्ये व्यस्त आहेत, पण म्हणून कामामध्ये व्यस्त नसलेली मीराबाई आणि कामामध्ये व्यस्त असलेली जनाबाई ह्यांच्या भक्तीत काहीच अंतर पडलेलं नाही. आणि ह्या दोघींची जर परिस्थिती वेगळी झाली असती तर भक्तीत अंतर पडलं असं का? नाही, तरीसुद्धा भक्तीत अंतर पडलंच नसतं. कारण स्वरूपाच्या ठिकाणी ऐक्य आहे, परिस्थितीच्या ठिकाणी विषमता असली तरी काही फरक पडत नाही. आणि म्हणून तुमचा जो स्वधर्म आहे, स्वभाव आहे, तुमचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणेच तुम्ही काम करणार आहात. तुम्ही ज्ञानी असा किंवा अज्ञानी असा, तुमच्यावर ज्या गोष्टींचा प्रभाव आहे त्याच पद्धतीने तुम्ही वागणार आहात. म्हणून अर्जुनाला भगवंत इथे सांगतायत की तू क्षत्रिय आहेस, तुझ्यावर क्षत्रियाचे संस्कार लहानपणापासून झालेले आहेत, तुला क्षत्रिय धर्माबद्दल प्रेम आहे आणि हे धर्मयुद्ध लढावं ह्याच्यासाठी तू वनवासामध्ये असताना खूप कष्ट घेतलेस, स्वतःला तयार केलेस, सतत युद्धाचेच विचार करून तू तयार केलेस स्वतःला. आणि आत्ता तात्पुरतं तुला वैराग्य आलेलं आहे, म्हणून जर तू युद्ध सोडून निघून गेलास तर नंतर तुला या गोष्टीचा पश्चात्तापच होणार आहे, कारण हे तुझ्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. स्वभावाप्रमाणेच मनुष्य वागणार आहे, तुझ्या स्वभावाच्या विरुद्ध तू हे काम करतोयस. जर अर्जुन वनामध्ये निघून गेला असता, जसं तो म्हणतोय पहिल्या अध्यायामध्ये, तसं जर तो वनामध्ये निघून गेला असता आणि नंतर त्याच्या कानावर ही बातमी आली असती की कौरवांनी दुराचार केलेला आहे, सगळ्या राज्यामध्ये हाहाकार केलेला आहे, अधर्माचं राज्य खूप प्रस्थापित झालेलं आहे,
पुन्हा चवताळून उभा राहिला असता अर्जुन युद्ध करण्यासाठी, कारण त्याचा तो स्वभाव आहे, त्याच्यावर ते संस्कार झालेले आहेत. तो पुन्हा उभा राहिला असता आणि कदाचित तेव्हा मग खूप परिस्थिती विचित्र झाली असती, कारण आत्ता जे लोक अर्जुनाला मदत करायला आलेत पुन्हा त्यांच्याकडे मदत मागायला गेल्यानंतर कोणी केलं नसतं, कारण मागच्या वेळेस तुला मदत केली, तू ऐन वेळेला कच खाली, आम्ही काही तुला आता मदत करत नाही, आणि म्हणून कोणी मदतही केली नसती कदाचित, आणि एकट्याचं त्याचं सामर्थ्यही झालं नसतं एवढ्या मोठ्या सत्तेच्या विरुद्ध हे करायचं, आणि मग त्याला पश्चाताप झाला असता, त्रास झाला असता, आणि सगळंच मुसळकेरात गेलं असतं, आणि अधर्माचं राज्य सगळीकडे पसरायला अर्जुन कारणीभूत ठरला असता. म्हणून भगवंत असं म्हणतायत की ज्ञानी असू दे अज्ञानी असू दे, सगळेजण आपल्या आपल्या स्वभावाप्रमाणेच काम करतायत, आणि तुझा स्वभाव युद्ध करण्याचा आहे, तेव्हा तुला युद्धच करणं आत्ता गरजेचं आहे. तू आता इथून जाण्यात पॉईंट नाही, हे सोडून तात्पुरतं वैराग्य आलेलं आहे. ह्या प्रकृतीच्या स्थित्यंतराच्या खेळामध्ये आलेलं तात्पुरतं वैराग्य आहे, त्याला फार महत्त्व देऊ नको, तुझ्या स्वभावावर स्थित राहा. आणि म्हणून सगळेच जण आपल्या स्वभावानुसार काम करत असतात. मग जर ज्ञानीसुद्धा आपल्या स्वभावानुसार काम करतो, अज्ञानीसुद्धा आपल्या स्वभावानुसार काम करतो, तर मग ज्ञानी आणि अज्ञानीमध्ये फरक तो काय राहिला? तो जो फरक आहे तो भगवंत पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छे तौह्यस्य परिपंथिनो. इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय, पंचज्ञानेंद्रिय आहेत आणि त्यांचे पंचविषय आहेत. हा विषय ॲक्च्युली आपण दुसऱ्या अध्यायामध्ये सविस्तर बोललेलो आहोत. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाः, साधारण त्याच अर्थाचा हा श्लोक आहे की इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय ह्यांचा संयोग एकमेकांशी होत राहणार आहे, संयोग वियोग सतत प्रकृतीमध्ये घडत राहणार आहे, आणि त्याच्यामुळे जे राग आणि द्वेष सामान्य मनुष्याच्या मध्ये निर्माण होतात, ते जे राग म्हणजे आवड, तीव्र आवड, आणि द्वेष म्हणजे तीव्र नावड. इंद्रियांनी इंद्रियांच्या विषयांशी संयोग केल्यानंतर त्याच्यातून ज्या संवेदना निर्माण होतात, त्यातल्या काही संवेदना आपल्याला अत्यंत प्रिय असतात आणि काही अत्यंत अप्रिय असतात. त्याला राग आणि द्वेष असं म्हणायचं. तर ह्या संवेदना ज्या असतात त्या संवेदनाप्रती असलेली आपली आवड आणि आपली नावड हे काय आहेत, तर तुमच्या परमार्थ मार्गामधले शत्रू आहेत. ही आवड आणि निवड जी आहे ती तुम्हाला तुमचा परमार्थ करू देत नाही. का करू देत नाही? तर एखादी गोष्ट प्रकृतीच्या कक्षेतली आपल्याला आवडली की ती पुन्हा पुन्हा आपल्या बाबतीत घडावी म्हणून आपण प्रयत्नशील राहतो. एखादी नाही आवडली तर ती टाळण्यासाठी प्रयत्नशील राहतो. म्हणजे तुम्ही प्रकृतीला आपल्या हिशोबाने ॲडजस्ट करण्यामध्ये खूप लिप्त होता, आणि प्रकृती इतकी चलायमान आहे, इतकी सतत बदलणारी आहे की ती तुमच्याप्रमाणे कधीच ॲडजस्ट होणार नाही आहे, किंवा झाली तरी थोड्या काळापुरती वाटेल आणि नंतर लगेच बदलेल. पण हे तुम्ही लक्षात न घेता सतत आपल्याप्रमाणे ॲडजस्ट करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा आपण प्रकृतीच्या बाहेर विचारच करू शकत नाही, आणि म्हणून तुम्ही सतत प्रकृतीमध्येच लिप्त राहता, प्रकृतीच्या गुणांमध्येच लिप्त राहता, आणि म्हणून गुणातीतापर्यंत तुम्हाला पोचता येत नाही. आणि म्हणून हे राग आणि द्वेष, ही आवड आणि निवड तुमच्या परमार्थ मार्गातली शत्रू आहे. ही आवड आणि निवड ज्ञानी माणसाकडे नसते. तो वागतोय स्वभावानुसारच, पण आवड आणि निवड न ठेवता वागतोय. कारण अनुकूल आणि प्रतिकूल प्रत्येक माणसाचं वेगळं आहे. अनुकूल संवेदनीयम सुखम आणि प्रतिकूल संवेदनीयम दुःखम. एखाद्या गोष्टींच्यामुळे तुमच्या मनामध्ये अनुकूल संवेदना निर्माण झाल्या तर तुम्ही त्याला सुख म्हणता, आणि एखाद्या गोष्टीमुळे प्रतिकूल संवेदना निर्माण झाल्या तर तुम्ही त्याला दुःख म्हणता. पण हे प्रत्येकाचं सुख आणि दुःख वैयक्तिक वेगळं आहे. जसं आपण मागे म्हणालो होतो की भरपूर छान पाऊस झाला तर शेतकऱ्याला सुख आहे आणि नोकरदाराला दुःख आहे.
गोष्टी न्यूट्रल असतात, आपण त्याला अर्थ देतो सुख आणि दुःखाचे. आणि अज्ञानी मनुष्य प्रकृतीच्या वेगवेगळ्या गोष्टींना सुख आणि दुःखाचे लेबल लावतो आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अडकतो. आणि ज्ञानी मनुष्य कुठल्याही प्राकृतिक घटनाला योग्य अयोग्य, सुख दुःख, अनुकूल प्रतिकूल असे लेबल लावत नाही. आणि म्हणून तो स्वभावानुसार जरी वागला तरीसुद्धा त्याचं पतन होत नाही, कारण स्वरूपाच्या ठिकाणी स्थित राहून प्रकृतीच्या ठिकाणी फक्त कर्तव्य कर्म अगदी न्यूट्रल होऊन ज्ञानी मनुष्य करू शकतो. अज्ञानी मनुष्य ह्या त्रिगुणांच्या प्रवाहामध्ये वाहत जातो. आणि म्हणून इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितो तयोर्न वशमागच्छेत यस्य परिपंथिनो. कुठल्याही गोष्टीची तीव्र आवड किंवा तीव्र नावड तुमचं पतन घडवू शकते, कारण तुमच्या हातातच नाही आहे काय घडणार, त्याच्याबद्दल काय विचार करणार हे तुमच्या हातात आहे. ते तुम्ही कंट्रोल केलं की बाकीचे काही गोष्टी घडल्या तरी तुम्ही स्टेबल राहण्यात यशस्वी होऊ शकता. 35व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. याचा शब्दार्थ काय आधी तर तुमचा धर्म, तुमचा जो स्वधर्म आहे तो तुम्हाला श्रेयस्कर आहे आचरण करण्यासाठी, आणि परका जो धर्म आहे तो भयावह आहे, म्हणजे त्याचं आचरण करू नका. स्वधर्माचं आचरण करा, परधर्माचं आचरण करू नका. परधर्म तुम्हाला कितीही चांगला वाटला तरीसुद्धा तुम्ही परधर्माचं आचरण करू नका. स्वधर्म कितीही कमी दर्जाचा वाटला तरीसुद्धा स्वधर्माचंच आचरण करा, असा साधा सरळ आधी याचा अर्थ. तर धर्म या शब्दाबद्दल आपण आधी भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकाच्या वेळेस बोललो. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वते संजय. तर हा धृतराष्ट्राच्या तोंडचा श्लोक आहे. आणि ह्या श्लोकाच्या वेळी आपण धर्म या विषयावर सविस्तर चिंतन केले. तर त्यावेळी जेव्हा आपण धर्म ह्याविषयी बोलत होतो तेव्हा आपण एका बद्ध मनुष्याच्या तोंडून आलेल्या शब्दावर चिंतन करत होतो, किंवा व्यावहारिक पातळीवरचा धर्म, सामाजिक पातळीवरचा धर्म, वर्णाश्रम धर्म, नैतिक धर्म, ह्या सगळ्या धर्मांबद्दल आपण त्यावेळी त्या भागामध्ये चर्चा केली होती. शब्द एकच असतो, पण वेगवेगळ्या लोकांच्या तोंडून वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रसंगी जर तो शब्द आला तर प्रत्येक वेळी त्याचा अर्थ बदलत जातो. तसं बद्ध मनुष्य असलेला धृतराष्ट्र ह्याच्या तोंडून जेव्हा शब्द येतो धर्म, तेव्हा त्याचं चिंतन आपण एका वेगळ्या पद्धतीने मांडतो. पण तोच धर्म हा शब्द जेव्हा भगवंतांच्या तोंडून येतो, पूर्ण परमात्मा, पूर्ण परब्रह्म परमात्मा श्रीकृष्ण याच्या तोंडून जेव्हा धर्म ह्या शब्दाचा उल्लेख होतो तेव्हा आपण एका वेगळ्या पातळीवर जाऊन त्याचं चिंतन करणं अपेक्षित आहे. कारण बद्ध मनुष्याचा धर्म आणि सिद्ध मनुष्याचा धर्म ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे. आता धर्म तो धर्म, दोन्हीमध्ये तफावत कशी, तर आपण ज्या पातळीवरून बघतो त्या पातळीमध्ये तफावत असते. आणि म्हणून वेगवेगळ्या पातळीवरून बघताना धर्माचे वेगवेगळे कंगोरे आपल्याला दिसतात. धृतराष्ट्राच्या पातळीवरून बघताना धर्म वेगळा दिसतो आणि भगवंताच्या पातळीवरून बघताना धर्म वेगळा दिसतो. तर कुठल्याही श्लोकाचा अर्थ बघताना आपल्याला नेहमी, आपण मागे एकदा हा बोललो आहे विषय, की संवादाची दिशा काय आहे, संवादाचा विषय काय आहे, आणि तो शब्द कोणी बोललेला आहे, कोणाच्या मुखामध्ये तो श्लोक ठेवलेला आहे, त्या पद्धतीने त्याचा अर्थ बघावा लागतो. तर आत्ता संवादाची दिशा ही आहे, संवादाचा विषय आहे की त्रिगुणात्मिका प्रकृती हा विषय आहे. आणि त्रिगुणात्मिका प्रकृतीच्या प्रभावाखाली ज्ञानी असू दे अज्ञानी असू दे सगळेजण काम करतात, असा विषय आपण बघितला. आणि मग इंद्रियांच्या आणि त्याच्या विषयाच्या संयोगाने जे रागद्वेष निर्माण होतात ते तुमच्या परमार्थ मार्गातले शत्रू आहेत असंही बघितलं.
जेव्हा इंद्रियांचे विषय आपल्याला परमार्थ मार्गातले शत्रू सांगितले जातात, तेव्हा सरळ सरळ विषय आहे की त्या रागद्वेषामुळे आपण प्रकृतीमधून वेगवेगळ्या गोष्टी अचीव करण्याच्या प्रयत्नामध्ये स्वरूपापासून लांब जातो. आणि स्वरूपाचा जेव्हा आपण वियोग होतो किंवा स्वरूपापासून आपण थोडेसे दुरावले जातो, तेव्हा आपण स्वधर्मापासून लांब जातो. का? कारण आत्ता इथे धर्म हा विषय बघताना आपल्याला व्यावहारिक किंवा वर्णाश्रम धर्म बघायचा नाही आहे, तर आत्ता विषय चाललेला आहे प्रकृती आणि स्वरूप हा विषय चाललेला आहे. त्याच्यामुळे स्वरूपाचा जो धर्म येईल तो आपला स्वधर्म आहे आणि प्रकृतीचा जो धर्म येईल तो परधर्म आहे. कारण मला देह मानते तेव्हा मला प्रकृतीचे धर्म लागू होतात. मी देह नाही, वेदांतशास्त्र सांगतो की मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही. माझं स्वरूप कसं आहे? तर नित्य सर्वगत स्थाणू रचलोयम सनातनः, असं माझं स्वरूप आहे. नित्य आहे, सर्वगत आहे, स्थाणू आहे, अचल आहे, सनातन आहे, अविनाशी आहे, अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, असं माझं स्वरूप आहे. आणि मग स्वरूपाप्रमाणेच स्वधर्म ठरेल. प्रकृती कशी आहे? त्रिगुणात्मिका आहे, बदलणारी आहे, चलायमान आहे, गुणागुणेषु वर्तन्त, गुणांचे खेळ चालू आहेत सतत. तिथे सतत स्थित्यंतर आहेत आणि स्वरूपामध्ये स्थित्यंतर नाही. म्हणून ह्या श्लोकाचा अर्थ बघताना वर्णाश्रम धर्म किंवा सामाजिक धर्म हे न बघता प्रकृतीचे जे धर्म आहेत ते परधर्म आणि स्वरूपाचा जो धर्म आहे तो स्वधर्म. आणि म्हणून जेव्हा इथे लिहिलेलं आहे श्रेयान स्वधर्मो विगुणः, तुमचा धर्म विगुण असला तरी तो श्रेयस्कर आहे. आता विगुण असला तरी अनेक जण ह्याचा अर्थ असं लिहितात भाषांतरामध्ये की तुमच्या धर्मामध्ये वैगुण्य असेल दुसऱ्या धर्मापेक्षा तरीसुद्धा तुम्ही तुमच्याच धर्माचं पालन केलं पाहिजे. हा अर्थ चुकीचा नाही आहे, पण खूप बेसिक आहे. एका बेसिक लेवलवर व्यावहारिक पातळीवर जेव्हा तुम्ही धर्माचा विचार करता तेव्हा माझ्या धर्मामध्ये वैगुण्य, त्याच्या धर्मामध्ये श्रेष्ठत्व असं येतं. पण विगुण ह्या शब्दाचा प्रकृती आणि पुरुष किंवा प्रकृती आणि स्वरूप ह्या पद्धतीने जेव्हा विचार केला जातो तेव्हा विगुण ह्या शब्दाचा अर्थ होतो गुणरहित. प्रकृती ही आहे गुणसहित आहे, त्रिगुणात्मिका प्रकृती आहे. प्रकृतीमध्ये तिन्ही गुणांचा खेळ चाललेला आहे. प्रकृती गुणसहित आहे आणि स्वरूप गुणातीत आहे, गुणरहित आहे आणि म्हणून विगुण आहे. म्हणून तुमचं जे स्वरूप आहे ते विगुण आहे, गुणरहित आहे, गुणातीत आहे आणि त्यामध्ये तुम्ही स्थित असणंच श्रेयस्कर आहे. परधर्मो भयावह, प्रकृतीच्या धर्माचं पालन करणं हे भयावह आहे, कारण ते तुम्हाला स्वरूपापासून लांब नेईल. प्रकृतीच्या गुणधर्माचं पालन म्हणजे काय? तर स्वतःला प्रकृती मानणं. मी स्वतःला प्रकृती जेव्हा मानीन तेव्हाच मला प्रकृतीचे गुणधर्म लागू होतील. मग जर मी स्वतःला प्रकृती मानलं नाही आणि मी माझ्या स्वरूपामध्ये स्थित राहिले तर मला प्रकृतीचे गुणधर्म परके झाले आणि मग त्या परक्या धर्माचं पालन करण्याची आवश्यकता नाही किंवा ते करू नयेत. स्वतःच्या धर्मामध्ये स्थित राहावं असं भगवंतांनी ते सांगितलं आहे. आणि म्हणून प्रकृते स्वधर्मी निधनम श्रेयः परधर्मो भयावह. आणि निधन म्हणजे काय? तर तुम्हाला स्वरूपामध्ये जेव्हा तुम्ही स्थित राहता तेव्हा प्राकृतिक अनेक घटना वेगवेगळ्या, कधी अनुकूल कधी प्रतिकूल घडत राहणार आहेत, पण त्या थोड्या वेळाने बदलणार सुद्धा आहेत. कुठलीच घटना प्रकृतीमध्ये कायम राहत नाही, कारण अनित्य हा प्रकृतीचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे कुठलीच घटना प्रकृतीमध्ये नित्य राहणार नाही आहे, ती बदलत राहणार आहे. मग प्रत्येक बदलणाऱ्या घटनेबरोबर मी त्या लाटेबरोबर हेलकावे घेणे हे जर मी चालू ठेवलं तर मी स्वरूपामध्ये कधीच स्थित राहू शकणार नाही आणि त्यामुळे मी कधीच स्टॅबिलिटी, शांतता जो माझा स्वरूपाचा धर्म आहे तो मला कधीच अनुभवता येणार नाही. आणि म्हणून स्वधर्माचरण करणे किंवा स्वकर्माचरण करणे, कर्तव्य पालन करणे ह्याची आवश्यकता काय आहे?
तर कर्मयोग हा जो भगवंतांनी एवढा 3ऱ्या अध्यायामध्ये एक्सप्लेन केला, ह्याच्या मागे उद्देश काय आहे किंवा कर्म का करायचं, कर्तव्य का करायचं, कर्तव्य परमार्थ मार्गामध्ये किती महत्त्वाचं आहे, तर कर्तव्य केल्याने, कर्म केल्याने चित्ताची शुद्धी होणार आहे आणि जर चित्ताची शुद्धी झाली तरच परमार्थामध्ये माझी प्रगती होणार आहे. त्याच्यामुळे कर्माचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे की तुमची चित्तशुद्धी होते. मग तुमची चित्तशुद्धी झाली आहे की नाही कर्मामुळे हे कसं ओळखायचं, तर त्याच्यासाठी 5 प्रश्न स्वतःला विचारायचे. कुठलाही धर्म असू दे, तो धर्म पालन करताना व्यवहारातलाही सुद्धा असला तरी चालेल किंवा स्वरूपामध्ये स्थित राहणे हा स्वधर्म आणि प्रकृती परधर्म असा असला तरी चालेल. व्यावहारिक, सामाजिक, नैतिक, वर्णाश्रमाप्रमाणे कुठलेही धर्म असले तरी ते धर्म माझ्याकडून उत्तम पाळले गेले आहेत की नाही आणि त्या सरशी माझी चित्तशुद्धी झाली आहे की नाही हे बघण्यासाठी निकष काय आहेत, तर 5 प्रश्न आहेत. ते 5 प्रश्न मी स्वतःला विचारायचे आणि त्याची उत्तरं काय आहेत ते बघायचं. त्याच्यावरून ठरेल की माझी चित्तशुद्धी झाली की नाही. कुठले 5 प्रश्न आहेत, तर भूतकाळामध्ये झालेल्या कुठल्या गोष्टींची बोच माझ्या मनाला लागून राहिली आहे का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, विषयांचे अनिर्बंध भोग घ्यावेत असं मला वाटतंय का. तिसरा प्रश्न, शास्त्रानुसार जे निषिद्ध सांगितलेलं आहे ते करण्याची मला इच्छा होतीये का. चौथा प्रश्न, माझे डिसिजन किंवा माझे सगळे निर्णय आहेत हे स्वकेंद्रित आहेत का, सेल्फ सेंटर्ड मी विचार करते का. आणि 5वा प्रश्न, की कुठल्याही गोष्टीमध्ये एकाग्रता करताना मला त्रास होतो आहे का, की सहजतेने मी एकाग्रता करू शकते. अगदी कुठल्याही विषयावर, व्यवहारातल्या असू दे किंवा अभ्यासातल्या असू दे किंवा कुठल्याही विषयावर एकाग्रता मला साधते आहे का. मन तुमचं शांत असेल ना तरच कुठल्या तरी गोष्टीवर तुम्ही एकाग्र होऊ शकता. मन शांत असेल तरच तुम्हाला एखाद्या गोष्टीवर व्यवस्थित चिंतन मांडता येतं, अन्यथा मांडता येत नाही. हे 5 प्रश्न निकष आहेत की तुमची चित्तशुद्धी झाली आहे का. आणि मग ह्या 5 प्रश्नांचं उत्तर जर नाही आलं की मी स्वकेंद्रित आहे का, नाही, मला एकाग्रता करताना कुठल्याही विषयावर एकाग्रता होताना त्रास होतो आहे का, नाही, मला मागच्या कुठल्या विषयांची बोच आहे का, नाही, मला अनिर्बंध उपभोग घ्यावेसे वाटत आहेत का, नाही, असं जर ह्या सगळ्या प्रश्नांचा नाही 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 उत्तर आलं तर समजायचं चित्तशुद्धी होती आहे. आणि जर हो उत्तर आलं तर चित्तशुद्धी झालेली नाही. आणि ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. असं नाही की एकदा तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुमच्या मनासारखी आली की काम झालं. कर्म तुम्ही सतत करणार आहात, त्याच्यामुळे हे सातत्याने विचारले जायला पाहिजेत प्रश्न. कारण प्रत्येक कर्म इतकं सुंदर व्हायला पाहिजे की त्याची बोच राहिली नाही पाहिजे. आत्तापर्यंतच्या माझ्या कुठल्या कामाची समजा मला बोच राहिली नसेल, चांगली गोष्ट आहे, पण पुढे जर मी थोडं लिथार्जिक होऊन काम केलं तर त्याची बोच राहण्याची शक्यता आहे. थोडंसं मी स्वार्थी होण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रत्येक क्षणी अवेअर राहायचं आहे, अलर्ट राहायचं आहे, प्रत्येक क्षणी सावध होऊन कर्म करायचं आहे. आणि ही ऑनगोईंग प्रोसेस आयुष्यभर चालू ठेवायची. जेव्हा हे सतत ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अपेक्षित आहेत तशी येतील तर आपण चित्तशुद्धीच्या मार्गाने अग्रेसर झालेलो आहोत असं आपल्याला कळेल. आणि एकदा चित्तशुद्धी झाली की मग पुढचा परमार्थिक टप्पा आपल्याला गाठता येतो. हे काय म्हणू आपण त्याला, की कुठेही प्रवास करायचा असेल तर, म्हणजे ट्रेनने प्रवास करायचा असेल, फ्लाईटने प्रवास करायचा असेल तर आधी तिकीट घ्यावं लागतं. तिकीट घेतल्याशिवाय प्रवास सुरू होत नाही. तसं चित्तशुद्धी झाल्याशिवाय परमार्थाचा प्रवास सुरू होत नाही. आणि परमार्थाचा प्रवास सुरू होण्यासाठी जी चित्तशुद्धी आवश्यक आहे ती तपासण्यासाठी हे 5 प्रश्न आहेत. आणि हे 5 प्रश्न म्हणजे त्या तिकिटाचा चार्ज आहे, त्या तिकिटाचा रेट आहे, तो दिल्याशिवाय ते तिकीट आपल्याला मिळणार नाही आणि आपला प्रवास सुरू होणार नाही. त्यामुळे चित्तशुद्धी करता
स्वधर्माचरण महत्त्वाचं आहे, कर्तव्यपालन महत्त्वाचं आहे आणि व्यावहारिक, सामाजिक, नैतिक ह्या गोष्टी आहेतच, पण सगळ्यात पुढे जाऊन अंतिम ध्येय, अंतिम टप्पा काय असतो स्वधर्माचा, तर स्वरूपामध्ये स्थित राहणं हा स्वधर्म आणि प्रकृतीच्या गुणांचा जो खेळ चालला आहे त्यामध्ये वाहवत जाणं हा परधर्म. तेव्हा ह्या परधर्मामध्ये न अडकता स्वरूपामध्ये स्थित राहणे, याला हे भगवंत इथे सांगतायत 35व्या श्लोकामध्ये. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्म भयावह. आणि आपली कुठली कर्तव्य आहेत, आपली काय कामं आहेत, आपण काय करायला पाहिजे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हे आपल्याला सगळं कळत असतं. तरीसुद्धा मनुष्य चुकीच्या मार्गाने जातो, चुकीच्या मार्गाने आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन प्रश्न असा विचारतोय. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापैचरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. असं काय आहे, अथ केन असं काय आहे की ज्याचा फोर्स तुम्हाला प्रवृत्त करतो कशासाठी, पापैचरति पुरुषः, पुरुषाला, मनुष्याला पापाचरण करण्यासाठी कुठला फोर्स ढकलतो, धक्का देतो, आतून कुठला फोर्स ॲक्टिव्ह होतो की मनुष्य पापाचरणाकडे जातो. अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. बळेच माझ्याकडून कोणीतरी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्याकडून पापाचरण कोण करून घेतो, असा अर्जुनाने इथे प्रश्न विचारला. आणि वार्ष्णेय हे श्रीकृष्णांना संबोधन आहे, कारण वृष्णीकुलोत्पन्न आहेत भगवंत आणि म्हणून वार्ष्णेय असं तिथे संबोधन दिलेलं आहे. तर हे वार्ष्णेय, हे कृष्णा, असं काय आहे की जे मनुष्याला अनिच्छेने पापाचरण करण्यास प्रवृत्त करतं. सगळ्यांकडेच एवढी बुद्धी आहे, योग्य अयोग्य याचा विवेक करण्या इतकी बुद्धी सगळ्यांकडेच आहे, पण कळूनसुद्धा मनुष्य योग्य मार्गाने का जात नाही. महाभारतामध्ये दुर्योधनाच्या तोंडी असा एक श्लोक आहे, जानामि धर्मं न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मं न च मे निवृत्ती. जानामि धर्मं, धर्म काय आहे मला माहिती आहे, न च मे प्रवृत्ती, पण ते धर्माचरण करावं अशी माझी इच्छा होत नाही. आणि जानामि अधर्मं, अधर्म काय हे सुद्धा मला माहिती आहे, न च मे निवृत्ती, त्याची निवृत्ती करावी किंवा त्यापासून परावृत्त व्हावं असंही मला वाटत नाही. म्हणजे धर्म काय मला माहिती आहे, अधर्म काय मला माहिती आहे, अयोग्य काय मला माहिती आहे, अयोग्य काय मला माहिती आहे, तरीसुद्धा मी जाणून बुजून चुकीचं कर्म का करते, जाणून बुजून मी अधर्माने का वागते, जाणून बुजून माझ्याकडून स्वार्थाप्रमाणे का वागलं जातं, जाणून बुजून मी कर्तव्यच्युती का करते, जाणून बुजून मी एखाद्याला त्रास का देते, असं काय आहे की मला सगळं कळतंय पण वळत नाही. आणि म्हणून अर्जुनाने इथे प्रश्न विचारला आहे, कारण आता धर्म काय, आता हा प्रश्न काय विचारला अर्जुनाने की धर्म काय, अधर्म काय, हे अर्जुनाला माहीत नाही आहे का, माहिती आहे, पण त्याला माहिती आहे क्षत्रिय धर्माचं पालन केलं पाहिजे, पण तरी त्याला तो क्षत्रिय धर्म आत्ता सोडावासा वाटतोय. आणि म्हणून त्याच्यातून तो प्रश्न विचारतोय की असं काय आहे की मला माहिती आहे क्षत्रिय धर्म चांगला आहे तरी मी तो सोडतोय. आणि म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आता भगवंत पुढच्या श्लोकापासून देणार आहेत. 37व्या श्लोकापासून पुढचे 7 श्लोक अजून राहिलेले आहेत. त्या 7 श्लोकांमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर भगवंत अत्यंत सुंदर पद्धतीने देणार आहेत. आणि हे 7 श्लोक झाले आपले एवढे की 3रा अध्याय पण संपेल कर्मयोगाचा. ह्या पुढच्या 7 श्लोकांमध्ये आपल्याला खूप गोष्टी कळणार आहेत की आपल्याकडून काय चुकतंय आणि कशा पद्धतीने आपले विकार आपल्यावर काय म्हणतात, आपल्यावर प्रभाव टाकतात आणि म्हणून आपण मार्ग भटकतो. त्याचं चिंतन खूप सुंदर पद्धतीने पुढच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्याचं सुंदर होता विस्तृत आपण विवेचन करण्याचा प्रयत्न पुढच्या भागामध्ये करूयात.
आजच्या भागात आज आपण इथेच थांबूयात. कृष्णार्पणमस्तु.